नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम-ए मराठी म्हणजेच M49, M49 न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NAP 2023 च्या अंतर्गत जे काही नवीन सिलेबस आहे, नवीन पॅटर्न आहे, त्याचे जे काही होम असाइनमेंट असतील, त्या किती मार्कांसाठी असणार आहे, त्याचे प्रश्न कसे असणार आहेत, त्याचे उत्तर कसे लिहायचे आणि जो थेरी पेपर असणार आहे, तो किती मार्कांसाठी असणार आहे, कसा असणार आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम बघा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे ycmu.digitaluniversity.ac यावर तुम्हाला यायचं आहे. नंतर बघा तुम्हाला आता इथं युनिव्हर्सिटीच्या खाली बघा तुम्हाला एक सेकंड ऑप्शन मिळेल ॲक्टिव्हिटीज सर्व्हिसेस यावर तुम्हाला यायचं आहे. खाली बघा ओल्ड सॅम्पल क्वेश्चनच्या वरती होम असाइनमेंट तुम्हाला टॅब दिलेला आहे. ह्या होम असाइनमेंट टॅबवर तुम्हाला यायचं आहे. इथे बघा तुम्हाला जेवढे काही प्रोग्राम्स आहेत टोटल 5 त्यामध्ये बघा तुम्हाला 4 नंबरला मिळेल पी प्रोग्राम. आता एम-ए जे आहे ते पी आहे बरोबर मास्टर ऑफ आर्ट्स. तर एम-ए मराठीचा जो कोड आहे तो आहे बघा याच्यामध्ये M49 म्हणजे M49 बरोबर. तो M49 तुम्हाला इथे दिसेल. ह्या M49 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला सेमेस्टर 1, सेमेस्टर 3 केव्हा अपलोड झालेला बघा 22 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर म्हणजे 3 दिवसा अगोदर. ठीक आहे. ज्या दिवशी इलेक्शन झालं नाही आय थिंक इलेक्शन तर अगोदर झालं होतं बरोबर. तर त्या दिवशीचं जे आहे त्या दिवशी हे इथं अपलोड केलेलं आहे. सेमेस्टर 1 आणि सेमेस्टर 2 जे आहे ते फर्स्ट इयरला असतं. सेमेस्टर 3, सेमेस्टर 4 जे असतं ते सेकंड इयरला असतं. बरोबर. सेमेस्टर 1 आणि सेमेस्टर 3 हे जे आहे हे हिवाळी सेशन असतं बरोबर. म्हणजे हिवाळी म्हणतो आपण त्याला हिवाळी पॅटर्न म्हणतो आणि सेमेस्टर 2 आणि सेमेस्टर 4 हे जे असतं, हे असतं तुमचं उन्हाळी पॅटर्न बरोबर. तर उन्हाळी सत्र आणि हिवाळी सत्र अशा प्रकारचे 2 भाग असतात. सेमेस्टर 1, सेमेस्टर 3 हे सध्या हिवाळी सत्र आहे आणि सेमेस्टर 2, सेमेस्टर 4 हे जे आहे तुमचं उन्हाळी सत्र असतं. खाली बघा हे जुनं सत्र तुम्हाला दिलेलं आहे बघा सेमेस्टर 2 हे बघा फेब्रुवारीमध्ये अपलोड केलं होतं मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी आणि याची जी परीक्षा होती झाली ती मेमध्ये. म्हणजे मे कुठला महिना असतो तर हा उन्हाळ्यामध्ये असतो. बरोबर? तर हा उन्हाळी पॅटर्न झाला दुसरा आणि चौथा. ठीक आहे. तर सेमेस्टर 1 आणि सेमेस्टर 3 हे जर तुम्हाला बघू शकता आता सेमेस्टर 1 मध्ये बघा तुमचं फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे बघा तुम्हाला टोटल 6 विषय दिलेले आहेत आणि 6च्या 6 विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत. ठीक आहे. तुम्ही यातला कुठलाही विषय ओपन करून बघू शकता. समजा आपण बघूया पहिला विषय. याच्यामध्ये बघा तुम्हाला M49 एम-ए मराठी NAP 2020 म्हणजे काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सेमेस्टर 1 होम असाइनमेंट 1 ठीक आहे. विषय बघा कुठला आहे मराठी 570 साहित्य विचार. बरोबर. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईडलाईन दिलेली आहे बघा खाली. आता हे मराठी मीडियम असल्यामुळे यांनी इंग्लिशमध्ये का दिलं माहिती नाही. कॉमन पेज यूज केलं बहुतेक यांनी. ठीक आहे, हरकत नाही. बघा आता याच्यामध्ये बघा तुम्हाला होम असाइनमेंट 1 आणि होम असाइनमेंट 2 अशा तुम्हाला 2 प्रकारच्या असाइनमेंट लिहायच्या आहेत. तर गृहपाठ 1 जो आहे तुमचा, ठीक आहे. तर गृहपाठ 1 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. पहिला प्रश्न असेल बघा तुम्हाला 10 मार्कांसाठी जो इथे विचारलेला आहे. दुसरा प्रश्न आहे बघा तुम्हाला 5 मार्कांसाठी जो इथे विचारलेला आहे. तिसरा प्रश्न देखील तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारलेला आहे. टोटल झाले तुमचे यावर इथं 20 मार्क बरोबर. तर हे 20 मार्क झाले. नंतर बघा आता तुमचा गृहपाठ 2 आहे. तर गृहपाठ 2 मध्ये बघा तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे त्याला आपण MCQ म्हणतो. 10 बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येकाला तुम्हाला 1 मार्क असेल. म्हणजे तुमचे झाले 10चे 10 मार्क, वरचे झाले तुमचे 20 मार्क. टोटल झाले 30. म्हणजे तुमचा 30 मार्कांसाठी जो आहे, हा गृहपाठ असणार आहे आणि 70 मार्कांसाठी तुमचा जो आहे तो लेखी पेपर असणार आहे. तर 70 पैकी तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास जे आहे 28 मार्क लागतात पास होण्यासाठी आणि जी असाइनमेंट आहे, हे असाइनमेंटमध्ये बघा तुम्हाला टोटल 30 पैकी तुम्हाला 12 मार्क लागतील. बरोबर? म्हणजे 12 आणि 28 झाले तुमचे टोटल 40. तर अशी तुमची ही 40 मार्कांना पासिंग असणार आहे, सेपरेट पासिंग ज्याला आपण काय म्हणतो विविध प्रकारची वेगवेगळी पासिंग म्हणतो. बरोबर? असाइनमेंटला वेगळं पास व्हावं लागेल आणि थेरी पेपरला वेगळं पास व्हावं लागेल. तर अशा प्रकारची बघा तुमचा आता जो जो तुमचा परीक्षा पॅटर्न आहे, बरोबर 70 मार्कांचा तो कसा असणार आहे, त्यावर आपण नंतर चर्चा करणारच आहोत. काही काळजी करू नका. ठीक आहे. कारण नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली काहीतरी म्हणतो आपण त्याला, जी काही पॉलिसी वगैरे असेल, तर ती जी आहे ती अशी या प्रकारची आहे 70 मार्क आणि 30 मार्क बरोबर. आता बघा ह्या होम असाइनमेंट तुम्हाला कुठं सबमिट करायच्या आहेत, तुम्हाला त्या लिहायच्या आहेत आणि बघा इथेही बघा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला एक आयडी पासवर्ड मिळेल. त्यावर तुम्हाला जे आहे अपलोड करायचे आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारचं हे पोर्टल असणार आहे. इथं बघा स्टुडंट लॉगिनचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. इथे बघा तुम्हाला एक गाईडलाईन सुद्धा दिलेली आहे कशाप्रकारे करायचं, काय करायचं. स्टुडंट लॉगिनवर क्लिक करून तुम्ही ज्या याच्यामध्ये ए-एस-ए म्हणजे काय थोडक्यात असाइनमेंट वगैरे. ठीक आहे. तुमचा आयडी पासवर्ड जो काय असेल तर तुम्हाला इथे लॉगिन करायचा आहे. ठीक आहे. तुमचा आयडी कुठला असणार तुमचा पी-आर-एन नंबर. तुम्हाला जर अजून पी-आर-एन नंबर मिळाला नसेल तर वेट करा. पी-आर-एन नंबर आल्याशिवाय तुम्ही लॉगिन करू शकत नाही. तुमचा पी-आर-एन नंबर आणि तुमचा जो काही पासवर्ड असेल, तो तुमचा पासवर्ड असेल कदाचित तुमची डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. किंवा तुमचा पासवर्ड तुम्ही फॉरवर्ड करू शकता बेस्ट पर्याय आहे. किंवा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्टरवरती. आता जर आपण रजिस्टरवर क्लिक केलं, तर तुम्ही बघा याच्यामध्ये तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे, व्हेरिफाय करायचा आहे, नवीन लॉगिन करायचं आहे. बरोबर? पहिले तुम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल ऑनलाईन असाइनमेंटसाठी. बरोबर?
जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील त्यांनी ऑलरेडी केलेला असेल. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना इथं रजिस्टरवर क्लिक करून तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. यावर एक सेपरेट व्हिडिओ येईल. काही काळजी करू नका. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बाकीच्या सगळ्या काही होम असाइनमेंट आहेत त्या बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारच्या होम असाइनमेंट आहेत. सर्व विषयांचे तुम्ही बघू शकता. तुमचे जे काही ऑप्शनल ग्रुप असतील, ऑप्शनलचे बरोबर त्या सब्जेक्ट कोड बघून तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट लिहायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.